नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज सकाळीच मी 6 वाजता उठलेली. त्यानंतरला मी सगळं तयारी करायला लागली. तर इकडे पहिले मला शिंक येत होते, त्यामुळे मी पहिलं म्हटलं गरम पाणी पिते. तर ओवा टाकून मी पहिलं गरम पाणी प्यायला. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता थंडी खूप होती त्या दिवशी, खूप म्हणजे खूपच होती गुरुवारी थंडी. तर इकडे तुम्ही पाहू शकता दव पडलेलं छान असं मस्त. तर इकडे मग सकाळी तनूला शाळेत वगैरे सोडून मग मी गुरुवारची पूजा वगैरे मांडून सर्व रेडी करून ठेवलेलं. तर चला तुम्हाला दाखवते पुढे. इकडे तनू स्कूलमधून मी घेऊन आलेली तिला आणि तिकडे पाहू शकता तुम्ही इकडे आपले देवीचं सर्व मांडून वगैरे घेतलेलं. त्यानंतरला मग मी खिचडी करायला गेलेली आपले साबुदाण्याची. कारण माझा उपवास होता, पण म्हटलं फळच नुसतं खाऊन कंटाळा येतो मला, म्हणून म्हटलं थोडीशी खिचडी करूया. तर इथे मी मिठातली खिचडी बनवलेली, मस्त लागते मिरची वगैरे टाकून तिखट अशी. तर इकडे तुम्ही पाहू शकता. त्यानंतरला मग संध्याकाळसाठी शेवया बनवून ठेवणार होते मी, कारण संध्याकाळी मला पुढे तुम्हाला माहिती आहे पुढे मी एंगेजमेंटलाही जाणार होते. माझ्या ज्या ब्राईड होती मी जिची मेहंदी काढलेली तिच्या एंगेजमेंटलाही मला जायचं होतं, त्यामुळे मी दुपारीच नैवेद्याची तयारीला लागलेली. तर इकडे मी जाडी जी शेव असते त्याची खीर बनवणार होती, पण सुकी बनवणार होती. तर इकडे तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्ट आहे हे, अजून त्याला सुकवून मी घेतलं. त्यानंतरला नैवेद्य वगैरे जेवण वगैरे दाखवून मी मग गेली. 8 वाजता आम्ही तनू, मी आणि तनूचे पप्पा आम्ही तिघंही गेलेलो श्रीशैल हॉटेलला. तिकडेच त्यांचं एंगेजमेंट होतं. तिकडे तुम्ही डेकोरेशन पाहू शकता किती सुंदर आणि खूप मस्त होतं तिकडचं. तुम्ही जर दापोलीत राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल. जर दापोलीत कधी आलात कोणी तर नक्की विजिट करा या हॉटेलला, खूप मस्त आहे इथे लग्न वगैरे. तर इकडे ऑलमोस्ट साखरपुडा ऑलमोस्ट झालेला, म्हणजे रिंग फक्त घालायची बाकी होती. बाकी सर्व त्यांची पूजा वगैरे करून झालेली. नवरी साडी चेंज करण्यासाठी गेलेली. आम्हाला यायला लेट झालं, कारण मला नैवेद्य वगैरे दाखवून उपवास वगैरे मला सोडून यायचं होतं, त्यामुळे मी तरी पण 8 वाजले आम्हाला यायला. तर इकडे तुम्ही पाहू शकता आता इथे रिंग सेरेमनी वगैरे झाली. त्यानंतरला हे तिथेच मंदिर आहे, त्या ज्या हॉटेल आहे त्याच्यामध्ये. तिकडे स्वामी समर्थांची पण मूर्ती होती तिथे छोटीशी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता रात्रीचं खूप छान वाटत होतं आणि थंडी खूप होती त्या दिवशी संध्याकाळी. माझ्या लक्षातच नाही की आम्हाला टू व्हीलरवरून जायचं होतं आणि थंडी खूप लागत होती आणि आम्ही कुडकुडून हळूहळू घरी आलेलो त्या दिवशी. इकडे तुम्ही पाहू शकता खूप मस्त वातावरण पण एकदम गार होतं आणि लाईटिंग वगैरे ते खूप छान वाटत होतं आणि सगळीकडे हिरवंगार. इकडे तुम्ही शंकराची मूर्ती पाहू शकता, तिथे फाउंटन खूप छान होतं ते. आणि तनूला खूप मजा येत होती खेळायला बघायला, तनूने खूप मस्ती मजा केली त्या दिवशी. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच ब्लॉग बघत राहा. अजून तुम्हाला नवनवीन ब्लॉग मी टाकेन माझे मेहंदीचे वगैरे, जसे माझे आता मला बनवता येतील. सध्या मला मेहंदीच्या ऑर्डरमुळे मला जमत नाही आहे डेली ब्लॉग टाकायला, त्यामुळे मी थोडे जसे माझे बनत आहेत तसे मी एडिट वगैरे सगळं हे करून जसं मी पुढे टाकेन. तर इकडे तुम्ही पहा, हे श्रीशैल हॉटेलचा मेन गेट आहे. इकडे पहा श्रीशैल हॉटेल. तर चला, बाय.